नागवा सरांचा योजनेत सन्मान आपण करूयात. गेले 3 दिवस झालं पंचांची भूमिका ज्यांच्या माध्यमातून बजावली त्यांचा योजनेत सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र केला जातोय. खूप चांगली पंचांची भूमिका. संतोष सिंग सर आपण देखील या. ओमकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते संतोष सरांचा देखील योजनेत सन्मान आपण करूयात. त्यानंतर 3 दिवस झालं ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली होती आणि ज्यांच्या माध्यमातून ओम साई एमटीसी त्यांचा देखील योजनेत सन्मान आपण घेऊयात. वैभव साहेबांना विनंती करेन की आपण ओम साई एमटीसी यांचा योजनेत सन्मान आपण करूयात. छोट्याचा कॅमेरा खूप चांगलं होतं. 3 दिवस झालं हे मनापासून धन्यवाद. यानंतर आपण पाहिलं तर डीजे अद्वैत त्याचा देखील मनापासून आभार. खूप चांगली साऊंड सिस्टम सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर 2-3 दिवस समालोचक होते. पहिल्या दिवशी निनाद सर, त्यानंतर किरणजी मस्कर सर आणि लवजी जाधव सर आणि मी स्वतः आशिष चोरगे मनापासून आभार व्यक्त करतो. आम्हाला या संधी दिली चॅम्पियन ट्रॉफीमध्ये समालोचन करण्याची. त्याबद्दल शिवाजादव बॉस आणि संपूर्ण पाटण तालुका कमिटी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि कोणाचा आदर सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. आणि ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मनापासून सर्वांचे आभार. तर वळूया आपण बक्षीस समारंभाकडे. तर वळूया लगेच बक्षीस समारंभाकडे आणि जोडले जातील लव जाधव सर. चला ऐका सनी दादा प्लीज. सनी दादा आपण बक्षीस वितरण करतोय लगेच या प्लीज. सत्कार समारंभ झालेला आहे लगेच आपण बक्षीस समारंभाकडे वळतोय. आणि ज्यांनी ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलं ज्यांनी ज्यांनी पारितोषिकं दिली सौजन्य केलं त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि वळूया लवजी जाधव सरांकडे. थँक्यू व्हेरी मच. मनापासून धन्यवाद. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी 2026 3 दिवसीय स्पर्धा 48 संघांनी सहभाग घेतला. आणि चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन वायादेवी स्पोर्ट्स कुसरुंड चॅम्पियन झाले. प्रथमतः आपण सर्व पुरस्कर्त्यांचा मनापासून आभार व्यक्त करूया ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक दिलेलं आहे. मेहरबान आदरणीय श्री संदीपदादा जाधव साहेब आपलं धन्यवाद. सौ संपदा ताई संदीप जाधव आपलं मनापासून धन्यवाद. द्वितीय पारितोषिक गोपी शेठ गोपीदादा तानाजी सूर्यवंशी साहेब आपलं धन्यवाद. तृतीय पारितोषिक अंकुश सुतार साहेब आपलं मनापासून आभार. चतुर्थ पारितोषिक अनिलजी पवार साहेब कलावती K11 संघाचे संघमालक. पंचम पारितोषिक विलासदादा सूर्यवंशी साहेब VH स्ट्रायकर संघाचे संघमालक आपला आभार. अर्जुनदादा गोळे साहेब उद्योजक आहेत जे वाई तालुक्याचे बॉस यांचे जवळचे मित्र आपलं धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून सामनावीर पेन सौजन्य DJ दत्तादादा जाधव साहेब आपलं धन्यवाद. चेंडू सौजन्य अनिलजी बागल साहेब आपला आभार. ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर सायकल सौजन्य श्री विशाल बाबर शेठ आपलं धन्यवाद. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक सौजन्य अमरदादा पाटील साहेब आपलं धन्यवाद. फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक करंडक सौजन्य अनिलजी भोमकर साहेब आपलं मनापासून आभार. प्रथम चषक सौजन्य वैभवदादा गायकवाड साहेब खूप खूप धन्यवाद. पाणी सौजन्य सचिन पवार साहेब आपलं मनापासून आभार. सर्व चषक सौजन्य सुनीलजी आळेकर साहेब SK म्युझिकलचे सर्व आपलं धन्यवाद. आणि यस मुख्य बक्षीस वितरण सोहळा आपण चालू करणार आहोत आणि आपल्यासोबत जोडले जातील किरणजी मस्कर सर. हा सर
सर्व पुरस्कर्त्यांचा पुन्हा एकदा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. संपूर्ण पाटण तालुका क्रिकेट कमिटी, त्याचबरोबर शिवाजी जाधव बॉस यांच्यावर असलेलं सर्वांचं प्रेम असंच अबाधित राहील. संपूर्ण शिवाजी जाधव बॉस यांचा मित्र परिवार आपलं धन्यवाद. गोटिवलीचे सर्व ग्रामस्थांचं मनापासून धन्यवाद. अगदी नवनिर्वाचित नगरसेवक अनिकेत शेठ रमाकांत म्हात्रे साहेब आपलं धन्यवाद. अक्षय शेठ म्हात्रे साहेब आपलं धन्यवाद. आणि या संपूर्ण आमच्या पुरस्कर्त्यांचा पुन्हा एकदा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. जर कोणाचा मान सन्मान राहिला असेल, कोणाचा अगदी नाव घेण्यास राहिलं असेल, तर मनापासून दिलगिरी व्यक्त करून आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. ओव्हर टू किरण मस्कर सर, आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच आशिष सर, थँक्यू सो मच लहू जाधव सर. जाऊयात बक्षीस समारंभाकडे. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट फिल्डरसाठी प्राइज आपण पाहिलं तर कॅश प्राइज आणि ट्रॉफी बेस्ट फिल्डरसाठी. आणि मी विनंती करेल सन्माननीय प्रवीणदादा हरुगडे साहेब, आपण व्यासपीठावरती या. प्रवीण दादा आपण या व्यासपीठावरती. प्रवीण दादा हरुगडे साहेब, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट देण्यासाठी मी विनंती करेल. बेस्ट फिल्डर या स्पर्धेचा अनिल शेठ बोमकर साहेब, आपल्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आम्ही देत आहोत. कॅश प्राइज आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर ट्रॉफी अनिल बोमकर साहेब यांनी स्पॉन्सर केली आहे. ट्रॉफी बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट नितीन येळवे. तर नितीन येळवे उपस्थित नसेल, सो मी विनंती करेल कोणी असेल खेळाडू त्याच्या टीमचा, सो प्लीज या. नितीन येळवे तो फिट आहे आता आणि त्याची तब्येत आता खूप चांगली आहे. सर्वांचं प्रेम त्याच्यासोबत आहे. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट नितीन येळवे उपस्थित नाही आहे आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये आपण पाहिलं तर अगदी निलेश तो सन्मान स्वीकारतोय. थँक्यू सो मच निलेश. भरपुरीची टी शर्ट ॲक्च्युली क्वालिटीमध्ये खूप छान. त्याचबरोबर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मी विनंती करेल बेस्ट बॉलर देण्यासाठी सन्माननीय विशालजी बाबरशेठ, आपले शुभ हस्ते बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कॅश प्राइज आणि ट्रॉफी आम्ही देणार आहोत. या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अर्थातच ज्या गोलंदाजांना आपण पाहिलं तर खूप कमी वेळेमध्ये आपल्या संघासाठी गोलंदाजी केली आणि दिवाना केलं संपूर्ण पाटण तालुका टेनिस क्रिकेटला. दिवाना झाला या गोलंदाजाच्या गोलंदाजीचा, अर्थातच आकाश अंकुश पवार. छोटा तीर वार करे गंभीर. येस आकाश, मला त्याच्या लाईफचा मला वाटतं पहिला प्राइज असेल. आकाश वेलकम. हे फोटो भाई पद्धतशीर फोटो काढा. मोठमोठे फलंदाज त्याने फिरवलेत भाई फिरकीवरती. यार आकाश हॅट्स ऑफ भाई. थोड्या दिवसानंतर तुला सवय लागेल कंटिन्यू स्टेजवरती यायची. येस आकाश ये पुढे. खूप छान आणि क्वालिटी टी शर्ट ए स्पोर्ट्सने मला वाटतं खारपाडा पेन इथे प्रिंट केलेली पूनम स्टार्सनं स्पॉन्सर केली या टीमला. आकाश भाई तुझा आवाज पण असा नाजूक असेल ना. अरे बोलायला लागतं, सवय लागेल. थांब, काय बोलतो आकाश? एज वय किती आहे भाई तुझं? 18 वर्षाचा. पाटण तालुक्यातील सर्वात यंग खेळाडू आहे, सर्वात कमी वर्षाचा खेळाडू आहे तो. आणि कधीपासून क्रिकेट खेळतोयस? गेले 1 वर्ष 2 वर्षाचं? 2 वर्षापासून. आणि वाटोळी टीम आज संघाबद्दल तुला बोलायला संधी दिली, काय बोलशील संघाबद्दल? कशी टीम आणि सपोर्ट कसा राहतो टीमचा? क्रुशियल मुवमेंट होती, तुझ्याकडे चेंडू दिलाय आणि अशा वेळी टीम जी विश्वास दाखवते त्याबद्दल काय बोलशील भाऊ? काय नाही, मी जेव्हा ओव्हर टाकत होतो तेव्हा कॅप्टन म्हणला आपल्याला आपण मॅच काढन, एवढंच बोलला. कॅप्टन नेहमी सपोर्ट करतो टीमला. हां, बरं वाटतं एक गाव 11 खेळण्यासाठी. ग्रामीण क्रिकेट गावाच्या नावासाठी खेळणं. खऱ्या अर्थानं तुला सकाळी अलारामची गरज नाही आहे, सकाळी तू उठून अलाराम बंद करतो आणि मैदानामध्ये येतो. असं एक गाव 11चं क्रिकेट आहे, ते नेहमी आवडतं तुला? हो.
तालुका पाटण तालुका जेव्हापासून आपण पाहिलं तर या तालुक्यामध्ये खेळाडूंना एक व्यासपीठ दिलं जातं. तुझ्यासारख्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी अशा पद्धतीने पाटण तालुका टेनिस क्रिकेट काम करतं. काय बोलशील तालुक्याबद्दल? चांगलं नियोजन केलेलं. तू घरी असेल, बाहेर असेल किंवा गर्लफ्रेंड असेल, सगळ्यांशी असाच एका शब्दात बोलतो. जास्त बोलत नाही मी. हां, तिच्या थँक्यू सो मच, धन्यवाद. आणि वन साईड जिव्हाळा प्रवीण दादानी संपूर्ण टीमकडून तुझ्या खेळासाठी 500 रुपये. भाऊ, याची किंमत खूप असते हा, ते स्वीकारायचे. हे 500 रुपयाची किंमत आपण करू शकत नाही, याची व्हॅल्यू वेगळी असते. खूप छान. या खेळाडूवरती लक्ष राहू देत, कारण की याची सुरुवात आहे फक्त. गाजवणारे बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट सन्माननीय वैभव शेठ गायकवाड साहेब, आपल्या शुभ हस्ते. वैभव दादा, आम्ही बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट देणार आहोत. बेस्ट बॅट्समनसाठी ट्रॉफी आहे ना, कॅश प्राइज. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. अर्थातच या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन दे दनादन सनी कंक, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. ओ हो, काय ती चाल आहे, काय ती बॉडी आहे, बॉडी लँग्वेज आहे, गोलू मोलू गाल त्याचे. हा एकदम परफेक्ट बॅट्समन आहे भाई. दे दनादन सनी कंक, वेलकम. थांब दादा, आपण पहिलं बोलूयात, तो प्राइज घेऊन पळून जातो. सनी, काय बोलतोस? टीम बद्दल विचारेल. थोडंसं कमी चान्स भेटतोय टीमला, म्हणजे लिस्टमध्ये येत नाही टीम. बऱ्याचदा आपण पहिल्या लिस्टमधून बाहेर राहते, चान्स कमी भेटतो. मात्र जेव्हा टीमला चान्स भेटेल, सगळे खेळाडू सुट्ट्या घेऊन, सगळे खेळाडू लांबून वगैरे दाखल होतात का? हो, सगळे येतात खेळायला मोस्टली. म्हणजे अण्णादादा पुण्यावरून येतो, राहुलदादा पुण्यावरून येतो, आणि पुण्याचे पण बरेच प्लेयर येतात. त्याच्यानंतर कल्याण डोंबिवली साईडून पण बरेच प्लेयर येतात खेळायला. त्याच्यामुळे टीम होते तर 6-7 होतात, 8 होतात, कधी 10 होतात, कधी 13 होतात. मॅनेज करून खेळावं लागतं. टेन्शन आहे काय? कॅप्टन म्हणून खूप मोठी जबाबदारी असते कॅप्टनला. सकाळी लवकर उठा, सगळ्यांना फोन करा, रात्री ग्रुपवर फोन करा, सगळ्यांना मेसेज टाका ग्रुपवर कोण आहे कोण नाही. कॅप्टन म्हणून बरीच डोकेदुखी असते का कोणत्याही टीमच्या कॅप्टनला? सगळ्यात मोठी दुखी हीच आहे, पण अण्णादादा मॅनेज करतो. मी कोणाला कॉल नाही करत, तोच सगळ्यांना कॉल करत असतो. चॅम्पियन ट्रॉफी, ज्याच्यामध्ये 40 संघ, 48 संघ, 50 संघ, 52 संघ असे संघ, तालुक्यातील मोस्ट ऑफ सगळे संघ जेव्हा एकत्र खेळले जातात, तेव्हा एक चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट बघायला भेटतं. म्हणून चॅम्पियन ट्रॉफी ही प्रत्येक वर्षी असणं गरजेचं आहे का? चॅम्पियन ट्रॉफी प्रत्येक वर्षी असणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. थँक्यू सो मच. देऊयात बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. खूप छान. दे दनादन सनी कंक, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. अप्रतिम खेळ त्याचा राहिला. टीमसाठी खेळला, गावासाठी गेली कित्येक वर्ष तो खेळतोय. अचानक बनपुरी टीम मधून त्याचा खेळ दमदार राहिला. जाऊयात या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज साठी येस, यू दी सायकल. मी विनंती करेल बेस्ट मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा आदरणीय विशालजी बाबरशेठ, आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द सिरीज देतोय. विशालजी बाबरशेठ, विनंती करेल आपण या मॅन ऑफ द सिरीज ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा असा खेळाडू जो 100पेक्षा वेगळा खेळ करतोय, जो चमकला. हिरा प्रत्येक जण असतो, खूप कमी लोक चमकतात. दादा आपण या ना. शैलेश दादा, शैलेशजी बाबर साहेब, वेलकम. आपल्या दोघांचे शुभ असते. चॅम्पियन तू पण ये किट्टू. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. अर्थातच हे कसले बघतायत, अरे बाबा खाचर मला, थांबा जरा. बेस्ट बॅट्समन अर्थातच मस्करवाडी या टीमचा, नाही चुकून, मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा आई मळादेवी कुसरून टीमचा सूरज ढलता है और वापस आता भी है सूरज शिंदे. मिस्टर KPL तो ठरला होता. कुसरून तर मैदान गाजवलं होतं, कुसरून प्रीमियर लीग गाजवली होती. मागे वळून बघत नाही. ओ हो, याने बरेच खेळाडू घडवलेत अतुल भालेकरनं, आणि घडवलेत अतुल भालेकरनं बऱ्याच खेळाडूंना घडवले. बरेच खेळाडू मी म्हणेल की त्याच्याकडून टिप्स घेत असतात. यासाठी सूरजही अतुल दादाला गेल्या भेटलास. कारण क्रिकेटमध्ये छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत, जे छोटे मोठे पॉईंट आहेत, ते त्याने मला शिकवले. कोण बॉट्समन कसा खेळतो, काय करतो,
सर्व तो मला बॅट मॅचच्या आतमध्ये चालू असेल तरी मला ते बाउंड्रीवर येऊन सांगतो असं खेळ तसं खेळ म्हणून. तुम्ही इकडे प्रॅक्टिसला भेटा किंवा वेलकमला लॉर्ड्सला भेटा. जेव्हा अतुल भालेकरला भेटतो बऱ्याच गोष्टी त्याच्याकडून शिकायला भेटतात की फास्ट बॉलरला कसं खेळायचं, या गोलंदाजाला कसं खेळायचं. अतुल भालेकरकडून क्रिकेटचा बराचसा अभ्यास भेटतो का? हो नक्कीच. मळ्यादेवी कुसरून टीम कंटिन्यू जिंकत राहिली आहे, कंटिन्यू आपण पहिलं विन राहिले. वा काल कोणतरी बोलत होतं चिक डबाम डमडम. मळ्यादेवी कुसरून मेहनतीवरती जिंकत आले. मळ्यादेवी कुसरूनने जेव्हापासून प्रॅक्टिस चालू केली तेव्हापासून टीमचे वेळ बदलली आहे का? हो नक्कीच. प्रॅक्टिस केल्याशिवाय म्हणतात ना कष्ट केल्याशिवाय फळ भेटत नाही, तसंच प्रॅक्टिस केल्याशिवाय पण आपल्याला ही ट्रॉफी चॅम्पियन होता येत नाही. कसला बोलायला लागलाय हा. मॅन ऑफ द सिरीज आतापर्यंत बाईक आपल्याकडे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. बाईक आपण विकत घेतलेत, लाखाच्या बाईक आहेत आपल्याकडे, प्रत्येक गोष्ट आहे. जेव्हा मॅन ऑफ द सिरीज म्हणून सायकल भेटते त्याची व्हॅल्यू वेगळी असते का भाऊ? हो नक्कीच. कारण आता सध्या क्रिकेट खेळायचं म्हटल्यानंतर फिटनेस इम्पॉर्टंट आहे. बाईकच्या याच्यामुळं कसं होतं, क्रिकेट खेळायला गेल्यानंतर 1-2 रन काढल्यानंतर माणूस थकून जातो ना. याच्यामुळं कसं बाईकपेक्षा सायकल ही इम्पॉर्टंट आहे. येस, बाईकपेक्षा सायकल इम्पॉर्टंट. मग पीटीपीएलला तू बाईक तालुक्याला देणार आणि सायकल वापरणार? ते लांब आहे अजून. मॅन ऑफ द सिरीज देऊया आता सूरज. वेलकम. खूप छान. सायकल त्याच्या घरी जाते, सायकल कुसरून गावामध्ये जाते. आणि सूरज शिंदे नाम याद रखना गुरु. मेहनतीतून आणि प्रॅक्टिस मधून मोठं झालेलं नाव आहे. एका दिवसामध्ये हे नाव मोठं झालं नाहीये, भरपूर मेहनत राहिली. सूरज खूप छान. ये दादा सायकल घ्या कुसरून. हा या. वा, माझी सायकल मीच घेऊन जाणार. या स्पर्धेचा 6व्या क्रमांकावरती ट्रॉफीज खूप छान आहेत. पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा, चौथा, 5वा, 6वा. भाऊ 50 टीममधून 48 टीममधून ट्रॉफी तुमच्याकडे येणं सोपं नाही आहे. 48 टीम्स, तुम्हाला सगळ्या टीमपेक्षा चांगला खेळ करायचा आहे. ट्रॉफी येणं गरजेचं आहे. ट्रॉफी विकतही घेऊ शकता पण त्याला व्हॅल्यू नसते. जेव्हा जिंकता तेव्हा त्याची व्हॅल्यू वाटते. यासाठी 6व्या क्रमांकावरती प्राईज आपण पाहिलं. SK म्युझिकल सुनीलजी आळेकर साहेब, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही 6 प्राईज 6व्या क्रमांकाचं प्राईज इथे देत आहोत. मी विनंती करेल 6व्या क्रमांकावरती संघ, आताही सांगतो हारला नाही आहे, संघानं ट्रॉफी मिळवली. या संघाकडे खऱ्या अर्थानं चांगला खेळ होता आणि ट्रॉफीपर्यंत पोहोचणं हे प्रत्येकाची स्वप्न असतात. ट्रॉफी तर घरामध्ये आले, ट्रॉफी तर नावावरती झाले. अर्थातच एकता टीम मिरगाव संघ. या दादा तू पण ये ना, ट्रॉफी भेटले बाबा. काय तुम्ही ट्रॉफीसाठी खेळाडू करताय, तुम्ही ट्रॉफीला वर येत नाहीत. वा, मी तर बोलतो 11च्या 11 खेळाडू पाहिजे. ट्रॉफी आली बरोबर ना? येस, 11 खेळाडू पाहिजे भाऊ. ट्रॉफी आली आहे, अशी तशी भेटत नाही ट्रॉफी. येस, या बोथ दी टीम्स खूप छान खेळ राहिला. एक तर टीम मिरगाव टाळ्या वाजवल्या, त्यांना बरं वाटेल. आता थँक्यू सो मच. थँक्यू दादा. 5th प्राइज ऑफ द टुर्नामेंट, 5व्या क्रमांकाचं अर्थातच टीम. मी विनंती करेल ट्रॉफी देण्यासाठी. संतोष दादा, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही प्राइज देत आहोत. वाईल्ड कार्ड एंट्री आणि अशी जबरदस्त एंट्री झाली आणि पहा टीम एंट्री झाली आणि ट्रॉफी टीमच्या खात्यामध्ये आले. भाऊ ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण की ज्या संघाला आपण पाहिलं तर नाराज होऊन संघ गेला, सकाळी आला, कॉलर टाईट करून स्माइल मध्ये आला, भाऊ आम्ही जिंकलो आणि ट्रॉफी घेऊन जातोय. ट्रॉफी संघामध्ये असणं गरजेचं आहे. ट्रॉफी आली मध्ये जिद्द आली, ट्रॉफी आली म्हणजे टीमचा आत्मविश्वास वाढला. आणि अर्थातच आई विठलाई देवीच्या नावानं खेळणारा संघ पानेरी टीम. वेलकम. पानेरी ना? पानेरी, हा हा बरोबर आहे का हे? वेट, तरी बोलू उठली नाही काय तरी. ज्यांनी केले त्याला आपण पॅनल्टी लाव. कोण आहे?
बरोबर. अर्थातच NCC वाटोळी टीम कुठली आहे? ते चौथं जात आहे हे भाऊ. पाचवा प्राइज. येस 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 वाटोळी टीम. येस या क्वालिटी जर्सी, क्वालिटी खेळ, ब्रँडेड जर्सी, ब्रँडेड खेळ. खूप छान वाटोळी टीम आणि एंट्री जबरदस्त असे या टीमची. ब्ल्यू जर्सीवाले पण सगळे येतात, रेड जर्सीवाले येतात आणि पिंक जर्सीवाले एकत्र येतात. दादा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते वाटोळी टीम या. वाव संपूर्ण टीम आहे, बरं वाटलं. वाव फर्स्ट ट्रॉफी वाटोळी टीम आहे. भाऊ टाळ्या होऊ देत भाऊ. पहिली ट्रॉफी वाटोळी टीम कडे. खूप भारी वाटलं, छान. झरे आळी वाटोळी संघ. ब्रँडेड जर्सी, ब्रँडेड खेळ आणि क्वालिटी खेळ. यार मजा आली, माझी आवडती आहे, मी पण छापली आहे. खूप छान मजा आली. पहिली ट्रॉफी भाऊ, मजा वाटते आणि टीमला खूप सपोर्ट भेटतो पहिल्या ट्रॉफीने. खूप छान खेळ पूनम स्टार्सनं स्पॉन्सर केली आहे. जाऊयात चौथ्या क्रमांकाचं प्राइज मी देण्यासाठी विनंती करेल अनिल शेठ भोमकर साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही चौथ्या क्रमांकाचं प्राइज देतोय. ऑफकोर्स एक नवीन जर्सीनं टीम उतरली, नवीन खेळ चालू झाला आणि नवीन जर्सी टीमची आली आणि टीमकडे ट्रॉफी आली. अर्थातच बनपुरी 11 बनपुरी संघ. वेलकम टीम. वाटोळी टीम इथेच थांबा, टाळ्या वाजवायला बाकी थांबा. फर्स्ट प्राइज जात नाही तोपर्यंत जाऊ नका, सगळ्यांनी थांबा. आपले नियम आहेत, कारण की पहिली ट्रॉफी जो घेतो त्यालाच टाळ्या वाजवाय कोण नसतं आणि 5व्या क्रमांक 6व्या क्रमांकाला सगळा आवाज येतो टाळ्यांचा. येस येस काही. वाव बनपुरी टीम खूप छान. एक नवीन जर्सीनं टीमनं सुरुवात केली, सगळा बॅड पॅच मागे ठेवला. राहुल पाटील, मंगेश, ही खूप जुनी नावं या टीम मधून आपण पाहिले तर निलेश असेल, ही सगळी जुनी नावं या टीम मध्ये कंटिन्यू राहिली आणि या सर्वांना खऱ्या अर्थाने टीम बांधून ठेवली. बनपुरी 11 बनपुरी खूप छान. ट्रॉफी आली संघामध्ये, खूप साऱ्या शुभेच्छा. टीम मध्ये ट्रॉफी येणं म्हणजे दिवाळी असणं टीमची. भरपूर जुने खेळाडू आहेत, लेजंड खेळाडू या संघामध्ये आहेत. तिसऱ्या क्रमांकाचं प्राइज अर्थातच मी विनंती करेल SK म्युझिकल सानपाडा आणि SK म्युझिकल सानपाड्याचे ओनर आपण पाहिले तर सुनीलजी आळीकर साहेब, आपल्या शुभ हस्ते. अर्थातच तिसऱ्या क्रमांकाचं प्राइज. बापरे काय एंट्री झाली जबरदस्त. मला वाटलं 5व्या वरती, पण तिसरं प्राइज भेटणं इज नॉट इझी. आणि ज्या टीमनं खूप छान मेहनत केली या संघामध्ये आपण पाहिलं तर एक वेगळी जिद्द, वेगळी चिकाडी आणि याही टीमनं एक वेगळी एंट्री केली या स्पर्धेमध्ये. आय विठलाई देवी पानेरी टीम. वा खूप छान, खूप छान. वेलकम टीम, मजा आली. सर्व खेळाडू आपण पाहिले टीमचे चांगले वाईल्ड कार्ड एंट्री झाली आणि बाजी हारकर भी बाजी जीतता है, वो बाजीगर कहता है. पानेरी टीम बाजीगर है. कल बाजी हारी थी, आज बाजी जीत गए, इसलिए वो बाजीगर है. खूप छान. थैंक यू. सेकंड प्राइज ऑफ द टूर्नामेंट. सेकंड प्राइज देण्यासाठी मी विनंती करेल अर्थातच वैभव दादा गायकवाड, आपल्या शुभ हस्ते शेठ आम्ही सेकंड प्राइज ऑफ द टूर्नामेंट देत आहोत. सेकंड प्राइज ऑफ द टूर्नामेंट. अर्थातच आत्ताच थोड्या वेळ पूर्वी खेळाडूंना सांगितलं, जेव्हा स्पर्धा असते काही डोंबिवलीवरून येतात, काही कल्याणवरून येतात, काही पुण्यावरून येतात आणि प्रत्येक जण गावासाठी खेळतो. गावासाठी खेळल्यानं एक ना एक दिवस तुमची वेळ येते. वेळ आली सेकंड प्राइज वरती. अचानक 11 बनपुरी टीम. वेलकम या दादा. वा टीमचे लेजंड खेळाडू आणि त्यांच्या हातामध्ये कॅप्टननं ट्रॉफी दिली आहे. पहा
संघाचे अनुभवी खेळाडू त्यांना सांगितलं या आणि ट्रॉफी तुम्ही कलेक्ट करा. बनपुरी टीम सर्व टीम थांबली आहे, त्यांचं स्वागत करेल. खूप छान. अचानक बनपुरी टीम चांगली एंट्री झाली, जबरदस्त एंट्री या टीमची झाली. म्हणून तुम्ही पराभूत होत असला तरी चांग भलं मॅच, चांग भलं. खूप छान. आणि 48 संघ फर्स्ट प्राइज ऑफ द टुर्नामेंट. दादा आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही फर्स्ट प्राइज देत आहोत. फर्स्ट प्राइज ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं प्राइज. मित्रांनो 48 संघामधून पहिली ट्रॉफी मारणं हे सोपं नाहीये, कारण की 48 संघामधून सर्व संघाला तुम्हाला चॅलेंज द्यावं लागतं. जे लॉटमध्ये आलेत त्यांना पराभूत करावं लागतं. आणि यंदाचं सीझन गाजवलंय. अर्थातच असा एक संघ आहे जो नेहमी विजयाची दिंडी खांद्यावरती घेऊन चालत राहिलाय. आई मळ्यादेवीचा आशीर्वाद या संघाच्या पाठीशी राहिला. आता आई मळ्यादेवी कुसरून नाही तर आता पूर्ण नाव चालू झालं. चॅम्पियन आई मळ्यादेवी कुसरून टीम चॅम्पियन. चॅम्पियन आहे ही टीम. पहिल्या वर्षी चॅम्पियन राहिली भवानीनगर सर्वे संघ. दुसऱ्या वर्षी चॅम्पियन राहिला DK स्पोर्ट्स पाटील वाड. तिसऱ्या वर्षामध्ये चॅम्पियन आई मळ्यादेवी कुसरून टीम. आणि हा आता इथून पुढे नाव असेल चॅम्पियन मळ्यादेवी कुसरून संघ. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही प्राइज देत आहोत. हा संघ स्टेजवरती आला की 2 ते 3 संघ एकत्र येतात. यांची झुंड येते सगळी. एक संघ नाहीये, 15, 20, 30 जण यांचे एकत्र असतात मैदानामध्ये. वा बाबा. आणि एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या चॅम्पियन टीम साठी. वा खूप छान. चॅम्पियन मळ्यादेवी कुसरून टीम. खूप छान. चॅम्पियन लीग, चॅम्पियन ट्रॉफी कुसरून टीम. सगळी टीम एकवटली आणि काय चॅम्पियन ट्रॉफी मारली आहे. आमच्या सर्व चांग भला. अनिल शेठ पवार देखील खूप खुश असतील. कलावती किचनचे ओनर आणि त्यांच्याकडून ऑफकोर्स तुम्हाला पार्टी असेल आता मोठी. आणखी कलावती किचनचे ओनर ते देखील आता खुश असतील. थँक्यू सो मच. हा सोहळा इथे संपन्न झाला. आमच्या सर्व कॅमेरामॅनचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. समालोचक, अंपायर, सर्व कमिटीचा आभार व्यक्त करतो. सर्व टीमचा आभार व्यक्त करतो. कोणाचा सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. हा सोहळा इथेच संपला असं म्हणून हे घोषित करतो. जय हिंद, जय शिवराय, जय शंभूराजा. रामकृष्ण.